कल्याण रेल्वे स्टेशनपासून मात्र 10 किलोमीटर लांब असलेलं हे राधाकृष्णाचं मंदिर खूपच सुंदर आणि आकर्षक आहे। इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूपच स्ट्रगल करावा लागला, पण तुम्हाला मी सगळ्यात सोपा मार्ग सांगतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। उल्हासनगरवरून आम्ही स्वतःची गाडी घेऊन चाललोय, त्यामुळे मी तुम्हाला हा रूट पूर्ण सांगतो आणि कल्याण स्टेशनवरून या मंदिरात कसं पोचायचं हे देखील मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। उल्हासनगरवरून आम्ही ऑर्डनन्स फॅक्टरीच्या इकडून जाणारा अंबरनाथ स्टेशनचा रोड घेतला आहे। पुढे सिग्नलला शिव मंदिरला जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे यायचं आहे। शिव मंदिरला जाणाऱ्या रस्त्यात मध्ये सिग्नल आहे, तर त्या सिग्नलवरून लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला अंबरनाथचा पाईपलाईन रोड पकडून सरळ नेवाळी नाक्याला यायचं आहे। नेवाळी नाक्यावरून लेफ्ट साईडला आतमध्ये गावात जाण्यासाठी रस्ता जातो, तिकडून तुम्हाला सरळ आतमध्ये यायचं आहे। येताना मॅपमध्ये विश्वरूप गौडीय सेवाश्रम हे नाव टाका किंवा लोकांना विचारून लेफ्ट किंवा राईट घ्या, नाहीतर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार। आतमध्ये गावात आल्यावर तुम्हाला नेवाळी पाड्याची कमान दिसेल, तिथून लेफ्ट साईडने सरळ जायचं आहे। आतमध्ये जसे तुम्ही येत जाल तसे तुम्हाला सुंदर निसर्गाचा अनुभव होईल। पुढे आल्यावर तुम्हाला काकडवाल गावाचा बोर्ड दिसेल, तिकडून सरळ या। आतमध्ये आल्यावर सुंदर असं गाव लागेल। सरळ आल्यावर लेफ्ट साईडला तुम्हाला श्री शनेश्वर मंदिर करवले असं बोर्ड दिसेल, तिथून सरळ आतमध्ये मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसेल। रस्त्यावरून आतमध्ये येत असतानाच तुम्हाला हे मंदिर लांबूनच दिसेल आणि तुम्ही बघू शकता हे मंदिर किती सुंदर आणि आकर्षक आहे। पार्किंगसाठी सुद्धा इकडे तुम्हाला मोठी जागा मिळेल। मंदिरात पोहोचल्यावर लेफ्ट साईडला तुम्हाला एक दुकान दिसेल, जिथे तुम्हाला वडापाव, समोसा पाव मिळेल आणि प्रसादासाठी मिठाई सुद्धा मिळेल। पुढे वॉशरूम आहे आणि बाजूला गौशाळा आहे, जिथे तुम्ही गायींना चारा वगैरे खायला देऊ शकता। मंदिराच्या राईट साईडला पुजाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे। मंदिराच्या आजूबाजूला सुंदर अशी झाडी लावण्यात आलेली आहे आणि भोवताली हिरवगार गवत आपल्याला पाहायला मिळतं। चला तर आपण आता मंदिरात जाऊया। आम्ही गेलो तेव्हा दुपारचे 4 वाजले होते आणि मंदिरातला आतला दरवाजा बरोबर 4:30 वाजता उघडतो। मंदिराचा बाहेरचा दरवाजा 4 वाजता उघडलेला असतो। हे मंदिर 2 मजल्यांचं आहे। चला तर मग आपण आधी वरती काय आहे ते बघूया। वरती आल्यावर तुम्ही ऐकू शकता की श्रद्धाळूंसोबत इकडचे पक्षी सुद्धा श्री कृष्णाच्या भक्तीत लीन आहेत। मंदिराच्या भिंतींवर कृष्णाच्या जीवनावरील आधारित 3D पेंटिंग्स आहेत। इकडे माता यशोदा आणि कृष्ण आहे। श्री कृष्णाची जी लीला होती ते इथे 3D पेंटिंग्सच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे। खूप जबरदस्त आर्टवर्क इकडे करण्यात आलेला आहे। या 3D पेंटिंगमध्ये तुम्ही बघू शकता श्री कृष्ण गोवर्धन पर्वत उचलताना दाखवलेला आहे। या पेंटिंग्समध्ये कृष्ण राक्षसाला मारताना दाखवलेला आहे। पूर्ण भिंतींवर आर्टवर्क केलेला आहे आणि इकडे बघू शकता भगवान जगन्नाथ दाखवण्यात आलेले आहेत। इथल्या मंदिरातल्या पुजाऱ्यांकडून आम्ही थोडी माहिती घेतली। काम आपलं चालू झालं 2023 साली
अच्छा, 2023ला चालू झालं. हां, 2023ला चालू झाला आणि 2025 29 एप्रिल 2025ला इनॉग्रेशन. अच्छा अच्छा. हां हां हां. अजून पण थोडं काम वगैरे बाकी असेल. हां, बाकी हां. काम भरपूर बाकी. हां सेवा आला हां. तर पुढच्या डेव्हलप होणार. अच्छा अच्छा. हां हां आता कसं हां. एवढे भक्त येतात ते हां. लोकं दिल्यानंतरच आपण काय करू शकतो. बरोबर. जेवढं हां. आम्ही जेवढं हे केलेलं म्हणजे देणगी जेवढं आलेलं हां. जेवढी तुम्ही जमा केली त्याच्यामध्ये आपला गुरु महाराजांची कृपाने हे मंदिर बनलेलं आहे. अच्छा. गुरु महाराजांची इच्छा होती. गुरु महाराजांचं वय आता 101. गुरु महाराजांचं नाव काय? नमो विष्णुपाद परमहंस सरस्वती शिवाद भक्ती सर्वस्व श्री विष्णू गोस्वामी. अच्छा. आणि मंदिराचा ॲड्रेस तुम्ही कसं सांगणार? म्हणजे मंदिराचा ॲड्रेस असं टाकायचं गुगलमध्ये जाऊन, मॅपमध्ये जाऊन हां. विश्वरूप गौडिया सेवा सर अच्छा एवढं टाकल्यानंतर तुम्हाला बरोबर अच्छा अच्छा. मॅप टाकून तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मंदिराचा आतला दरवाजा बरोबर 4:30 वाजता ओपन होतो, तर तो आता ओपन होणार आहे. आता मी तुम्हाला कल्याणवरून कसं यायचं ते सांगतो. कल्याण स्टेशनवरून तुम्ही रिक्षा करून नेवळी नाक्यावर या. नेवळी नाक्यावरून तुम्हाला मलंगगडला जाणाऱ्या रिक्षा करायच्यात. त्यांना सांगायचं नवीन मंदिर उघडलंय. मंदिराचं पूर्ण नाव श्री श्री राधा विनोद बिहारीजी मंदिर या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. ह्या मंदिरात सोडायचे ते 3 माणसं असो किंवा 2 असो, तिकडून ते 100 रुपये चार्ज घेतील. अजून एक तुम्ही करू शकता, तुम्ही ज्या रिक्षाने याल त्याच रिक्षावाल्याचा नंबर घेऊन ठेवा, म्हणजे जाताना तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. कारण इकडे क्राऊड नसल्याने परत जायला गाड्या मिळत नाही. मंदिराचं टायमिंग तुम्हाला सांगतो. आम्ही जेव्हा इथे पोचलो तेव्हा मंदिर बंद होते, तर दुपारी 1 ते 4:30च्या दरम्यान इकडे येऊ नका, कारण मंदिर बंद असतं. बाकी सकाळी 5 ते 1 आणि संध्याकाळी 4:30 ते 9 वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं. तर मी तुम्हाला मंदिराची संपूर्ण माहिती दिलेली आहे. अशाच नवनवीन ट्रॅव्हलिंगचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.